चला आज आपण आवळा कँडी बनवूया। आवळा घरातल्या सर्वांनाच आवडतो, मग त्याचा काही पदार्थ आपण तयार केला तरी सर्व आवडीने खातात। आवळा कँडी बनवण्यासाठी आपण अर्धा किलो आवळा घेतलाय। आवळा आपल्याला 2-3 पाण्याने चांगला धुवून घ्यायचा। आवळा वाफवायचा आपल्याला, त्याच्यासाठी आपण स्टीमर मध्ये पाणी ठेवले गरम करायला। पाणी गरम झाले, दुसरं भांडं ठेवूया। आपल्याला स्टीमर मध्ये आवळे घालून घ्यायचे। सर्व आवळे घालूया आपण। धुतलेले आवळे पण स्टीमर मध्ये ठेवले। स्टीमर नसेल तर आपण चाळण आपली असते त्या चाळणीवर वाफवलं तरी पण चालेल। झाकण ठेवूया। आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं आवळे वाफवायचे, जास्त शिजवायचे नाहीयेत। आपण आवळा उघडून बघूया। आपल्याला काय करायचं आहे, काट्याचा चमचा घ्यायचा, आवळा बघायचा असा चमच्याने। चमचा पटकन आतमध्ये गेला, आपला आवळा शिजला गेलाय। आपण गॅस बंद करूया आणि आवळा थंड करायला ठेवूया। आवळा आपला थंड झालाय, आपण फोडून घेऊया। अशा पाकळ्या करायच्यात आपल्याला आवळ्याच्या। आवळा खाल्ल्याने आपला थकवा दूर होतो, पोटाचे काही विकार असले तेही बरे होतात। नेहमी आवळ्याचे काही ना काही पदार्थ बनवून घरी ठेवायचे। उन्हातून आलं आणि आवळा खाल्ला तरी बरं वाटतं। पण आवळा फोडून अशा फोडी केलेल्या आहेत। अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर घेतली। आवळ्यामध्ये साखर मिक्स करूया। आपल्याला काय करायचं आहे, आवळ्याच्या वर अशी साखर घालून घ्यायची। आपण आवळ्यामध्ये आणखीन मसाले मिक्स करणार आहोत, तर एक दिवस आवळा आपण उन्हामध्ये ठेवून देऊया। असंच आवळा आपण एक दिवस उन्हात ठेवणार आहोत। आवळ्यामध्ये आपण साखर घालून ठेवली होती, त्याचा पाक तयार झालाय। तर आपल्याला पाकातून आवळा काढून घ्यायचा आहे। आपण वेगळं भांडं घेऊया एक। आपल्याला एका लिंबाचा रस लागणार आहे। पण लिंबू धुवून पुसून घेतलंय। आपल्याला जास्त जेव्हा रस पाहिजे तेव्हा लिंबू हाताने असं थोडं मऊ करून घ्यायचं, म्हणजे नरम होतं लिंबू। लिंबू कापून घेऊया। लिंबाचा रस काढून घेऊया आपण आधी। आवळ्यामध्ये लिंबाचा रस घालूया आपण। 1 चमचा शेंदा नमक घालून घेऊया। अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आपल्याला। मिक्स करून घेऊया। लिंबाचा रस आणि मीठ आपल्याला पूर्ण आवळ्याला लावून घ्यायचं आहे। पण आवळ्याचा रस काढून घेऊया। झारा घेतलाय आपण, खाली काचेचा बाउल ठेवलाय। आवळ्यातून सर्व पाक आपण काढून घेतलाय। आता आवळा आपण एका ताटामध्ये सुकायला ठेवूया। आवळ्याचा पाक आहे तो आपण एका बरणीमध्ये आधी भरून घेऊया। बरणीला घट्ट झाकण लावून ठेवूया। याचा सरबत छान बनतो, आपण नंतर बनवूया। आपण ताटामध्ये आवळा सुकण्यासाठी ठेवूया। आवळा कँडी मी यांच्यासाठी बनवले। आवळा डायबिटीजवर गुणकारी आहे। सुकून बरणीत भरून ठेवायचं, म्हणजे त्यांना व्यवस्थित खाता येईल लागेल तेव्हा। आवळा आपण सुकायला ठेवतोय तेव्हा मध्ये थोडी जागा ठेवायची 2 फोडींच्या, म्हणजे चिटकणार नाही एकाला दुसरा। एक ताट भरलंय आपलं। आता आपल्याला आणखीन एक ताट लागेल, त्याच्यात मी सर्व आवळा काढून घेते। आवळा आपण सुकायला ठेवलाय। आता चला आपण आवळा सुकायला ठेवला होता तो बघून घेऊया। आवळा आपण पंख्याखाली सुकवलाय, उन्हात नाही ठेवला। उन्हात ठेवल्यावर काय होतं, आवळा काळा पडतो आणि वातड होतो। बघू शकता आपण आपले कँडी किती मऊ लुसलुशीत झाले। आपण काय करणार आहोत, ह्याच्यात थोडासा गूळ घालूया। आपला काळा गूळ असतो तो किसलेला बारीक आहे, नाही घेतला तरी चालेल, गोड आहेच। थोडासा घालून घेते आणि आपण मिक्स करून घ्यायचा आवळा सर्व। आवळा बघून झालाय, आपण आवळ्याचा सरबत बनवूया। आपण आवळ्याचा सरबत ह्याच्यातून एका ग्लासात थोडा ओतून घेऊया। एवढा बास होईल, जास्त नाही घ्यायचा। पण बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये बर्फ घालून घेऊया। आपल्याला सब्जा घालायचं आहे। आता 1 ग्लास पाणी घालूयात। आपण सरबत घालूया। सरबतमध्ये आणखीन काय घालायची गरज नाही, आपण काळं मीठ वेलची वगैरे सर्व घातलेलं आहे। मिक्स करून घेऊया। आपण ग्लासात बर्फ घालूया। आपण आवळ्यापासून 2 पदार्थ तयार केले, कँडी आणि सरबत। हा सरबत पिला का आपला लगेच थकवा दूर होतो। सरबत पिण्यासाठी तयार आहे। आवळा कँडी पण आपली तयार आहे। तुम्ही बनवा आणि कशी झाली मला कमेंट्स करून सांगा।